प्रकरण 14. ऑपरेशन काहुटा. अनेक दिवसांपासून तो त्या व्यक्तीच्या पाळतीवर होता. तिचे जाणे, येणे, खाणे, पिणे, तिच्या सवयी सगळ्यावर लक्ष ठेवून होता. कठीण होते ते. काहुटासारख्या संवेदनशील ठिकाणी तर अधिकच कठीण. लष्करी पोलीस आणि ISIचे गुप्तचर यांचा सुळसुळाट होता तिथे. जराही संशय आला असता, तर रवानगी थेट कोट लखपतच्या अंधार कोठडीतच झाली असती. जीवावर उदार होऊनच तो ही कामगिरी करत होता. काहीही करून त्याला काहुटाचे रहस्य जाणून घ्यायचे होते. काहुटा, रावळपिंडी तालुक्यातले, इस्लामाबादपासून सुमारे 50 किलोमीटरवरचे साधेसे गाव. भाग डोंगराळ, कोह बुटा, कोहची झाडे, मुबलक. त्यावरूनच त्याला हे नाव पडले. आता मात्र ते ओळखले जात होते काहुटा रिसर्च लॅबोरेटरीसाठी. ओळखले जात होते, असे म्हणायचे, ते एक पद्धत म्हणून. वस्तुत, अनेकांना तेथे अशी काही प्रयोगशाळा आहे, हेच माहीत नव्हते. राष्ट्रीय गुपित म्हणून जपले होते ते पाकिस्तानी लष्कराने. काहुटापासून जवळच असलेल्या सिहाला या खेड्यात 1000 एकर जमिनीवर उभी असलेली ती प्रयोगशाळा. जमिनीवर म्हणण्यापेक्षा जमिनीखालीच म्हणावे लागेल. तिचा बराचसा भाग भूमिगतच आहे. पूर्वी येथे प्रामुख्याने निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची वस्ती होती. सीमेपासून जवळच असलेला तो परिसर. त्यामुळे तेथे मुद्दामच लष्करी अधिकाऱ्यांना वसवण्यात आले होते. 1976च्या सुमारास त्यांना या प्रयोगशाळेसाठी तेथून उठवण्यात आले. भरपूर मोबदला देऊन अन्य शहरांत त्यांची सोय करण्यात आली. आता तेथे नागरी वस्ती अशी नव्हतीच. होते ते सगळे प्रयोगशाळेशी संबंधित शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि कर्मचारी. त्या 1000 एकरावर एक वेगळे शहरच वसवलेले होते. अत्यंत सुरक्षित असे. भोवती धारदार तारांच्या गुंडाळ्यांची भिंत. चारी दिशांनी पॅराट्रूपर्सचा पहारा. त्या दिशेने येणाऱ्या, जाणाऱ्या रस्त्यांवर रणगाडे खडे. एखादा भुईकोट किल्लाच जणू. त्या किल्ल्यावर ताबा होता लष्कराच्या न्यूक्लिअर कमांड अथॉरिटीचा. त्यांच्या परवानगीशिवाय बाहेरच्या चिटपाखरालाही तेथे येण्यास बंदी होती. आलेच कोणी उत्सुकतेने, तर त्याची रवानगी थेट लष्करी तुरुंगात. पाकिस्तानी माध्यमांवर विश्वास ठेवायचा, तर 1979 साली तेथे CIA आणि KGB यांच्या काही एजंटांना पकडण्यात आले होते. कारण, ती प्रयोगशाळा नव्हतीच. नावात लॅबोरेटरी असले, तरी तेथे उद्योग चालू होते ते अणुबॉम्बसाठी लागणारे समृद्ध युरेनियम तयार करण्याचे. सुरुवातीला त्याचे नाव होते इंजिनिअरिंग रिसर्च लॅबोरेटरी. पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांच्या राक्षसी महत्वाकांक्षेचे अपत्य होती तीर्थरूप. ही महत्वाकांक्षा होती पाकिस्तानला अण्वस्त्रसज्ज राष्ट्र बनवण्याची. इस्लामिक बॉम्ब तयार करण्याची. भारताने बॉम्ब तयार केला तर, आम्ही गवत खाऊ, उपाशी राहू, पण आम्ही सुद्धा बॉम्ब तयार करू. 1965 मध्ये भुट्टोंनी ही घोषणा केली, तेव्हा ते परराष्ट्रमंत्री होते. तेव्हापासून त्यांच्या मनात इस्लामिक बॉम्ब आकार घेत होता. 1971 मध्ये ते सत्तेवर आले आणि त्या स्वप्नाने पुन्हा उचल घेतली. याचे कारण होते पाकिस्तानच्या मानहानिकारक पराभवात. त्या जखमेवर मीठ म्हणून की काय, 1971 सालीच इंदिरा गांधी यांनी अणुचाचणी करण्याचे संकेत दिले होते. भारत त्याची तयारी करत असल्याच्या बातम्या 1972 पासून येऊ लागल्या होत्या आणि इकडे पाकिस्तानात मात्र अजून अणुबॉम्बच्या नावाने बोंबच होती. आणि म्हणूनच पंतप्रधानपदी आल्यानंतरच्या पहिल्याच महिन्यात देशापुढे अनेक समस्या असतानाही भुट्टोंनी अणुकार्यक्रमाला हात घातला होता. त्यासाठी त्यांनी मुलतानमध्ये देशातील अणुशास्त्रज्ञांची बैठक बोलावली होती. पुढे नोबेल पुरस्काराचे मानकरी झालेले पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार अब्दुस सलाम, पाकिस्तान अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष इशरत हुसेन उस्मानी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ मुनीर अहमद खान अशी मातब्बर मंडळी या बैठकीसाठी पाचारण करण्यात आली होती. या बैठकीत भुट्टो यांनी पाकिस्तानच्या अणुऊर्जा क्षेत्रात काम करत असलेल्या या वैज्ञानिकांना, तातडीने अणुबॉम्ब निर्मितीसाठी कामाला लागा, म्हणून फर्मावले. आदेश देणे सोपे, त्याची अंमलबजावणी कशी करणार? ज्या देशाला च्या बळावर साधी सुई तयार करता येत नाही, तो देश बॉम्ब, तोही अणुबॉम्ब कसा बनवणार?
पाकिस्तान अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष इशरत हुसेन उस्मानी यांनी हाच सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, साध्या औद्योगिक सुविधा नाहीत आपल्या देशात. तिथे बॉम्ब कसा बनवायचा? भुट्टो खवळलेच त्या प्रश्नाने. त्यांनी उस्मानी यांची पदावरून हकालपट्टीच केली. किती वेळ लागेल आपल्याला बॉम्ब बनवायला? त्यांनी सवाल केला. त्यावर कोण काय बोलणार? सारेच गप्प होते. त्यावर ए. बट हा कनिष्ठ शास्त्रज्ञ उठला. म्हणाला, 3 वर्षांत बनवता येईल अणुबॉम्ब. जे हवे होते, ते कानी पडताच भुट्टो आनंदाने किंचाळायचेच बाकी राहिले. हा इस्लामिक बॉम्बनिर्मितीचा, प्रोजेक्ट 706 चा प्रारंभ दिन. तारीख होती, जानेवारी 20, 1972. या बैठकीनंतर 1973 ते 74 मध्ये भुट्टो यांनी लिबिया, सौदी अरेबिया यांच्याकडून इस्लामिक बॉम्बच्या निर्मितीसाठी पैसे गोळा करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात बट याने फ्रान्स गाठले होते. पॅरिसच्या एका उपनगरात त्याने आपले ऑफिस सुरू केले होते. तेथून अणुबॉम्ब निर्मितीसाठी आवश्यक साधनसामग्रीच्या खरेदीचे जाळे त्याने निर्माण केले होते. पाकिस्तानचे अनेक वैज्ञानिक अणुबॉम्ब निर्मितीशी संबंधित असलेल्या विविध प्रकल्पांवर काम करत होते. पण त्याच वर्षी, 1974 मध्ये पाकिस्तानला 2 मोठे धक्के बसले. एक हादरा बसला होता पोखरणमधून. तेथे भारताने अणुस्फोट चाचणी केली होती. आणि दुसरा धक्का बसला होता पाकिस्तानातूनच. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामिक बॉम्बच्या निर्मितीचे प्रयत्न सुरू होते. ते अब्दुस सलाम पाकिस्तान सोडून गेले होते. त्याला कारणीभूत ठरले तेथील धर्मांध राजकारण. 7 सप्टेंबर 1974 रोजी पाकिस्तानी संसदेने अहमदी हे मुस्लिम नसल्याचे विधेयक मंजूर केले. सलाम हे अहमदी पंथाचे. संसदेच्या या अन्याय्य निर्णयाने संतापून त्यांनी देशत्याग केला. पाकिस्तानमध्ये कॅनडाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेला कराची अणुऊर्जा प्रकल्प सुरू होता. त्यातील फ्युएल रॉडमध्ये प्लुटोनियम-239 मोठ्या प्रमाणावर निर्माण होत होते. ते त्या रॉडमधून बाहेर कसे काढायचे, हा प्रश्न होता. पाकिस्तानचे गाडे अडले होते, ते तेथे. नेमक्या या वळणावर पाकिस्तानी अणुकार्यक्रमात डॉक्टर अब्दुल कादर खान यांचा प्रवेश झाला. भोपाळमध्ये जन्मलेले अब्दुल कादर खान तेव्हा भारतद्वेषाने पछाडलेले होते. पोखरण अणुस्फोटाने त्यांचा देशाभिमान दुखावला गेला होता. तेव्हा ते नेदरलँड्समधील युरेनको या अणुइंधन कंपनीत काम करत होते. त्या कंपनीत युरेनियम समृद्धीकरणाकरता सेंट्रिफ्यूज तंत्राचा वापर करण्यात येत होता. डॉक्टर अब्दुल कादर खान यांनी त्यांचे युरोपातील कॉन्टॅक्ट्स वापरून पाकिस्तानी अणुबॉम्बसाठी तंत्र सामग्री जमा करण्याचे उद्योग सुरू केले होते. या काळात रॉ च्या प्रमुखपदी होते कावबॉय नौशेरवान फ्रामजी एन.एफ. संतूक. तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी रॉ वर अनेक निर्बंध लादले होते. पण तरीही संतूक यांनी पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमावरून नजर ढळू दिली नव्हती. रॉ चे गुप्तचर डॉक्टर खान आणि मंडळी यांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. या संदर्भात 1977 मध्ये रॉ ने सादर केलेला पाकिस्तान आण्विक सामग्री आणि उपकरण यांची गुप्त खरेदी हा अहवाल पाहण्यासारखा आहे. पाकिस्तानी अणुऊर्जा आयोगाने जर्मनीतील बॉन येथून खरेदीचे उद्योग सुरू केले होते. अब्दुल वाहिद हा जन झिया यांचा एक नातेवाईक. त्यासाठीच्या पैशांचा सगळा व्यवहार तो पाहत होता. एवढेच नव्हे, तर पाकिस्तानने काळ्या बाजारातून प्लुटोनियम तंत्रज्ञान हस्तगत करण्यासाठी आतापर्यंत $1,10,00,000 एवढी रक्कम खर्च केली होती. अशी तपशीलवार माहिती या अहवालात होती. डॉक्टर अब्दुल कादर खानवर यानंतरही पुढे बरीच वर्षे रॉ नजर ठेवून होती. द नेशन डिक्लासिफाईड इंडिया अँड द कोल्ड वॉर वर्ल्ड या पुस्तकाचे लेखक डॉक्टर विवेक प्राहलदन सांगतात की ए.क्यू. खान यांच्या हालचालींवर आमचे लक्ष होते. खान हे स्वतः गुपचूप त्यांचे तथाकथित न्यूक्लिअर वॉलमार्ट चालवत आहेत, असे पाकिस्तान जाणूनबुजून भासवत होते. परंतु खान हे सरकारी शिष्टमंडळांचे नेतृत्व करत होते. ते कुठे गेले, कोणाशी बोलले, त्यांच्या उत्तर कोरियातील भेटी,
नंतर चीनमध्ये त्यांनी त्या भेटींची दिलेली माहिती हे सारे आम्हाला माहीत होते. डॉक्टर खान यांच्याकडे काहुटातील तथाकथित प्रयोगशाळेची जबाबदारी आली. तेव्हापासून तो प्रकल्पही रॉ च्या निशाण्यावर आला होता. किंबहुना या काहुटा चा शोध रॉ ने लावला होता. त्यात रॉ च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचा आणि त्यातही डॉक्टर के. संथानम यांचा मोठा वाटा होता. रॉ मध्ये सँडी या नावाने ओळखले जायचे ते. मुळात ते भारतीय अणुऊर्जा आयोगातील वैज्ञानिक. रॉ ची स्थापना झाल्यानंतर यांनी संथानम यांना तेथून उचलले आणि रॉ च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुखपदी त्यांची नेमणूक केली. युमिंट आणि टेकिंट च्या सहाय्याने या कावबॉय नेच काहुटामध्ये समृद्ध युरेनियम बनवण्याचा उद्योग सुरू असल्याची माहिती सर्वात पहिल्यांदा मिळवली. पाकिस्तानच्या एकूणच लष्करी अणुप्रकल्पाशी संबंधित घडामोडी, त्यांनी अणुसामग्री मिळवण्यासाठी उभारलेले चोरटे नेटवर्क या सगळ्या बाबी संथानम यांच्या नेतृत्वाखालील विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागापासून लपून राहिल्या नव्हत्या. परंतु अद्याप काहुटामध्ये खान यांच्या चमूला किती यश मिळाले होते, युरेनियम निर्मिती कोणत्या टप्प्यावर होती, याबद्दल सारेच अंधारात होते. भारतासाठी ती गोपनीय माहिती मिळणे आवश्यक होते. संथानम आपल्या परीने त्यासाठी प्रयत्न करत होते. पाकिस्तानातील रॉ चे गुप्तचर आणि एजंट ती माहिती मिळवण्यासाठी जंगजंग पछाडत होते. त्यात एका गुप्तचराला यश आले. त्याचे नाव अद्याप अज्ञात आहे. पण त्या बहाद्राची कामगिरी मात्र रॉ च्या इतिहासात नोंदली गेली आहे. बहादरच होता तो, आणि चलाखही. सिहाला भागात नागरी वस्ती नव्हती, हे खरे. तेथे काम करणारे अनेक लोक काहुटात राहत होते. तेथून जाऊन येऊन करत असत. तशी काहुटातही कडक सुरक्षा व्यवस्था होती. तो सगळा परिसरच लष्कराच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळे तेथे घुसणे हाही जीवावरचा खेळच होता. परंतु तरीही रॉ च्या गुप्तचराने तेथे प्रवेश मिळवला होता. त्याबाबतची पुरेशी माहिती उपलब्ध नाही. परंतु बहुधा पाकिस्तानी मुस्लिम नागरिक बनूनच तो तेथे वावरत असावा. सरकारी ओळखपत्रे बनवणे हे काही कठीण काम नाही. पाकिस्तानात 4 पैसे फेकले की ती विकतही मिळत. शिवाय रॉ पाकिस्तानात जे गुप्तचर पाठवत असते, त्यांना आधी पूर्ण मुस्लिम बनवण्यात येत असे. पाकिस्तानी लहेजा असलेली उर्दू, कुराणाचे पाठांतर, नमाज पढण्यातले बारकावे, सारे त्यांना शिकवले जात असे. वर्षानुवर्षे मेहनत घेऊन त्यांचे लिजंड तयार केले जात असे. लिजंड म्हणजे एखाद्या कादंबरीतले काल्पनिक पात्रच जणू. ते काल्पनिक असते, परंतु खरेच वाटते. येथे त्या पात्राला खरे प्रत्यक्षातले आयुष्य बहाल करण्यात येते. त्याची जन्मतारखेपासूनची, शाळा, महाविद्यालयापासूनची सर्व प्रकारची कागदपत्रे तयार करण्यात येतात. त्या काल्पनिक व्यक्तीचे खरे नातेवाईक असतात. त्यांच्याशी त्या काल्पनिक व्यक्तीतर्फे रॉ च्या दिल्ली कार्यालयातले कोणी पत्रव्यवहारही करत असते. किंवा तशी पत्रे तयार केली जातात. आणि जेव्हा आवश्यकता भासते, तेव्हा आपल्या गुप्तचराला त्या काल्पनिक पात्राचा वेश देऊन पाठवण्यात येते. असेच एखादे लिजंड घेऊन तो गुप्तचर तेथे गेला असावा. त्या प्रकल्पात जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींवर तो नजर ठेवून होता. त्या सगळ्यांतून एक व्यक्ती त्याला आपल्या कामाची वाटली. शास्त्रज्ञ किंवा तंत्रज्ञ असावी तीर्थरूप. त्याने तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. त्याच्या लक्षात आले की महिन्यातून एका ठराविक दिवशी ती केशकर्तनालयात जाते. ते पाहून त्याच्या डोक्यात एक कल्पना आली किंवा कदाचित संथानम यांनीही त्याला ते सांगितले असेल की हा माणूस काहुटाच्या अणुप्रकल्पात काम करतो. तेथे युरेनियमवर प्रक्रिया केली जाते. हा पदार्थ किरणोत्सारी. कितीही काळजी घेतली तरी त्याच्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याच्या शरीरात, नखांमध्ये, केसांमध्ये युरेनियमची किंचितशी मात्रा सापडू शकेल. ही फारच लांबची शक्यता होती. परंतु ती आजमावून पाहायला हरकत नव्हती. एके दिवशी ती व्यक्ती केशकर्तनालयात जाताच, तोही तिच्या मागोमाग गेला.
कुणाचेही लक्ष नसल्याचे पाहून त्याने त्या व्यक्तीचे काही केस जमा केले. ते भारतात पाठवून दिले. त्या केसांवर येथे प्रयोगशाळेत प्रक्रिया करण्यात आली. आणि काहुटातील युरेनियम प्रक्रिया कोठवर आली होती, ते भारतीय शास्त्रज्ञांना समजले. पाकिस्तानने जीवापाड जपलेले गुपित फुटले. ही घटना नक्कीच एप्रिल 1978च्या सुमारास किंवा तत्पूर्वी घडलेली असावी. कारण त्या वर्षी 4 एप्रिल रोजी खुद्द डॉक्टर खान यांनीच त्यांना समृद्ध युरेनियम बनवण्यात यश मिळाले असल्याचे त्यांची दक्षिण आफ्रिकन पत्नी हेनरिन डॉंकर्स उर्फ हेनी हिला सांगितले होते. याच सुमारास च्या एका पाकिस्तानी एजंटला काहुटा अणुप्रकल्पाचा संपूर्ण आराखडा मिळाला होता. त्याने च्या त्याच्या हँडलर त्याच्याशी तर्फे संपर्कात असलेल्या अधिकाऱ्याला सांगितले की $10,000 देत असाल तर हा आराखडा देतो. रक्कम मोठी होती. चे प्रमुख संतुक यांनी त्यासाठी पंतप्रधान मोरारजी देसाई यांची परवानगी मागितली. परंतु त्यांनी असा व्यवहार करण्यास स्पष्ट नकार दिला. पण आता मोरारजी देसाई यांना पाकिस्तानच्या काहुटा प्रकल्पाची माहिती समजली होती. त्यांच्यासाठी ते सारे धक्कादायकच होते. जनरल झियांशी त्यांचे चांगले संबंध होते. झिया म्हणजे चापलुसीमध्ये वसतात. इतर अनेक योग्य अधिकाऱ्यांना डावलून भुट्टो यांनी त्यांना लष्कर प्रमुख केले, ते त्यांच्या या चापलुसीला भाळूनच. मोरारजींनाही झियांनी तसेच गुंडाळले होते. मोरारजींचे स्वमुख प्राशनाचे प्रयोग त्यांना चांगलेच माहीत होते. त्या उपचार पद्धतीबाबत, आयुर्वेदिक औषधांबद्दल माहिती विचारण्याच्या बहाण्याने ते वरचेवर मोरारजींना फोन करत, दिवसातून किती वेळा मूत्र प्यावे? ते सकाळचे पहिल्या धारेचे असावे, की दिवसातले कोणत्याही वेळचे? मोरारजी खुश होत त्या प्रश्नांनी. एके दिवशी झिया यांचा असाच फोन आला असताना, मोरारजींनी अजाणतेपणी त्यांना सांगून टाकले की, त्यांच्याकडे पाकिस्तान गुपचूप अणुबॉम्ब तयार करत असल्याची माहिती आहे. हे समजल्यावर झिया घाबरून त्यांचा अणुकार्यक्रम गुंडाळतील, अशी काहीशी मोरारजींची भावना असावी. पण झाले उलटेच. झियांनी काहुटाच्या सुरक्षा यंत्रणेला सजग केले. ही माहिती फुटली कशी, याचा शोध सुरू केला. त्याचा नेमका काय परिणाम झाला, हे मात्र अज्ञात आहे. यानंतर चे पाकिस्तानातील अनेक एजंट मारले गेले, असे जे सांगितले जाते, ते सर्व काल्पनिकच म्हणावे लागेल. एक खरे की, त्या काळात जनरल झिया यांच्या मनात धोक्याची पाल चुकचुकली होती. याचे एक कारण मोरारजींनी त्यांना फोनवरून दिलेली माहिती हे असले, तरी त्याहून महत्त्वाचे कारण होते, ते दुसरेच. ते होते भारत-इस्रायल संबंधांचे. अधिक स्पष्ट सांगायचे तर आणि मोसाद यांच्यातील संबंधांचे. ही आंतरराष्ट्रीय संबंधांतली गंमतच म्हणायची. हत्तीच्या दातांसारखे असतात ते. खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे. भारत आणि इस्रायल यांच्यात औपचारिक राजनैतिक संबंध प्रस्थापित केले, ते नरसिंहराव सरकारने 1992 मध्ये. आपल्यासाठी तोवर तेलपुरवठा करणारे अरब देश महत्त्वाचे होते. त्यांच्यासाठी इस्रायलला आपण दूरच ठेवले होते. पण हे जगाला दाखवण्यासाठी. प्रत्यक्षात 1956 मध्ये इस्रायलचे परराष्ट्र मंत्री मोशे शारेट हे नवी दिल्लीत गुप्तपणे येऊन गेले होते. 1962च्या भारत-चीन युद्धाच्या काळात नेहरू यांनी इस्रायलमधून शस्त्रास्त्रे मागवली होती. इस्रायलच्या फार्देन नामक जहाजातून ही शस्त्रे मुंबई बंदरात उतरवण्यात आली होती. त्यानंतर 3च महिन्यांनी, जानेवारी 1963 मध्ये इस्रायलचे लष्करप्रमुख आणि लष्करी गुप्तचर संस्थेचे प्रमुख यांची भारतीय लष्करी अधिकाऱ्यांशी बैठक झाली होती. 1965 मध्ये इस्रायलचे मंत्री यिगाल ॲलॉन भारतात येऊन गेले होते. 1968 मध्ये ची स्थापना झाल्यानंतर काही काळातच इंदिरा गांधी यांच्या परवानगीने काव यांनी मोसाद या इस्रायली गुप्तचर संस्थेशी गोपनीय संबंध प्रस्थापित केले होते. तेव्हा इस्रायलचा दूतावास भारतात नव्हता. मग मोसाद अधिकाऱ्यांशी संपर्क साधायचा कसा आणि कुठे? काव यांनी त्याकरता जिनेव्हाची निवड केली. तेथे च्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली. या नियुक्तीला परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सुरुवातीला जोरदार विरोध झाला होता.
त्यांचे म्हणणे असे की भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वित्झर्लंडचे महत्त्व असे आहे तरी काय? परंतु त्या भूमीवरून मोसादबरोबरच भारताच्या शेजारी देशांतील राजकीय, लष्करी, प्रशासकीय सूत्रांशी गुप्त संपर्क साधणे सोपे होते. काव यांनी इंदिरा गांधी यांना हे सांगितल्यानंतर त्यांनी परराष्ट्र सचिवांना जिनेव्हातील दूतावासात तसे पद तयार करण्याचे आदेश दिले. सुरुवातीची 10 वर्षे ही व्यवस्था चालली. नंतर मग मोसादने नवी दिल्लीतच आपला एक अधिकारी नेमला. एका दक्षिण अमेरिकी देशातील व्यावसायिक म्हणून तो येथे राहत होता. यावेळी जनरल जिया यांच्या चिंतेचे कारण होते इस्रायलचे परराष्ट्र मंत्री जनरल मोशे दायान यांची गुप्त भारत भेट. इस्रायलच्या 6 दिवसीय युद्धाचे ते नायक, इस्रायली शौर्याचे प्रतीक. ऑगस्ट 1977 मध्ये ते नेपाळमध्ये काठमांडूला आणि तेथून भारतात आले होते. ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. पण तरीही त्या माहितीला पाय फुटले होतेच. भारत, पाकिस्तानात त्याची कुजबूज होतीच. पुढे जून 13, 1979 रोजी इस्रायलमधील ज्यूइश टेलिग्राफिक एजन्सी या वृत्तसंस्थेनेच त्याचा गौप्यस्फोट केला. या भेटीत ते भारतातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना भेटले, असे त्या बातमीत म्हटले होते. ही खबर कानावर येते न येते, तोच जन. झिया यांच्या गुप्तचरांनी त्यांना आणखी एक बातमी आणून दिली. काहुटावर हल्ल्याची. भारतीय वायुसेना त्याची योजना आखत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. हे कितपत शक्य आहे, असे त्यांनी पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल एम अनवर शमीम यांना विचारले. शमीम म्हणाले, काहुटात पोहोचायला भारतीय वायुसेनेला अवघी 3 मिनिटे लागतील. आणि पाकिस्तानी विमानांना? शमीम यांनी सांगितले, 8. आपली विमाने तेथे पोहोचेपर्यंत भारतीय विमाने हल्ला करून निघूनही गेलेली असतील. हे ऐकताच जनरल जिया यांनी काहुटातील सुरक्षा आणखी वाढवण्याचे आदेश दिले. त्याच वेळी त्यांनी ठरवले की भारताने काहुटावर हल्ला केला तर आपण ट्रॉम्बेवर बॉम्ब टाकायचे. एअर मार्शल अनवर शमीम यांच्या कटिंग एज PAF 2010 या आत्मकथनात त्यांनी याची माहिती दिली आहे. त्यावेळी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री होते साहेबजादा याकूब अली खान. पूर्णविराम. पाकिस्तानच्या अणुसंस्थांवर हल्ला झाल्यास पाकिस्तान त्याचे प्रत्युत्तर देईल, असे शमीम यांनी त्यांना सांगितले होते. पण त्यासाठी F-16 फाल्कन विमानांची आवश्यकता होती आणि सध्या तरी ती पाकिस्तानकडे नव्हती. पाकिस्तानच्या त्या चिंतेत भर पडली, ती आणखी एका गोष्टीने. नेमक्या त्याच वर्षी 7 जून 1981 रोजी इस्रायलने एक महापराक्रमी कारवाई केली. तब्बल 600 मैल आणि 3 शत्रुराष्ट्रे पार करून इस्रायली वायुसेनेच्या विमानांनी इराकच्या ओसिराक अणुभट्टीवर हल्ला करून ती उद्ध्वस्त केली. त्या घटनेने हादरलेल्या पाकिस्तानने अमेरिकेकडे F-16 विमानांची मागणी केली. एरवी अमेरिकेने ती नाकारली असती. पण आता पाकिस्तानच्या हातात हुकमाचा पत्ता होता. तो म्हणजे सोव्हिएत, अफगाण प्रकरणातील त्यांचे अमेरिकेसाठीचे महत्त्व. सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानमध्ये सैन्य घुसवल्याचा फायदा पाकिस्तानला झाला होता. डिसेंबर 1981 मध्ये अमेरिकेने पाकला 40 F फायटर जेट विकण्याचा करार केला. पण खरोखरच भारताचा काहुटावर हल्ल्याचा इरादा होता का? 1979 मध्ये त्यावर विचार झाला असावा. जन. मोशे दायान यांच्या भेटीने त्या विचारांना तशी दिशा दिलीही असेल. पण इस्रायलने इराकी अणुभट्टीवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतानेही ती कल्पना आजमावण्याचे ठरवले. हे मात्र नक्की. ब्रुकिंग्ज इंडिया तील परराष्ट्र धोरण फेलो WPS सिंधू यांनी 1996 मध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेत जग्वार विमाने दाखल झाल्यानंतर, जून 1981 मध्ये वायुसेनेने काहुटा हल्ल्याच्या शक्यतेचा अभ्यास केला होता. याला दुजोरा मिळतो, तो, वॉशिंग्टन पोस्ट मध्ये 20 डिसेंबर 1982 रोजी प्रसिद्ध झालेल्या एका बातमीतून. तिचा मथळा होता, इंडिया सेड टू आय रेड ऑन पाकिस्तानी प्लॅन्स. मिल्टन आर बेंजामिन या पत्रकाराने दिलेल्या त्या वृत्तानुसार, भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर काहुटावरील हल्ल्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु इंदिरा गांधी यांनी त्या साहसाला नकार दिला.
याचे कारण वायुसेनेने केलेल्या अभ्यासातच होते. भारतात असा हल्ला करण्याची शक्यता आहे, परंतु त्यातून मोठे युद्ध भडकू शकते आणि पाकिस्तानकडून भारतीय अणुप्रकल्पांवर हल्ल्याचाही धोका आहे, असे त्या अभ्यास अहवालात म्हटले होते. मुंबईत भर वस्तीत असलेल्या ट्रॉम्बे अणुभट्टीवर हल्ला झाल्यास काय होईल, याची कल्पना इंदिरा गांधी यांना नक्कीच होती. भारताने ते वृत्त हास्यास्पद ठरवून फेटाळून लावले खरे, परंतु त्यानंतर जिया यांनी लागलीच काहुटाभोवती फ्रेंच बनावटीची क्रोटाल ही जमिनीवरून आकाशात मारा करण्याची क्षेपणास्त्रे तैनात केली. परंतु इंदिरा गांधी यांनी त्यावेळी नकार दिला असला तरी ही योजना पूर्णत बासनात गुंडाळून ठेवल्याचे दिसत नाही. फेब्रुवारी 1983 मध्ये भारतीय सैन्याधिकाऱ्यांनी गुप्तपणे इस्रायलला भेट दिली होती. इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्रीची खरेदी हा त्या भेटीचा हेतू होता. ही सामग्री भारतीय लष्कराला कशासाठी हवी होती? तर काहुटातील क्षेपणास्त्र सुरक्षा भेदण्यासाठी. या भेटीत भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये एक समझोता झाला होता. भारताने इस्रायलला मिग-23 विमानांची तांत्रिक माहिती द्यायची आणि त्या बदल्यात इस्रायलने भारताला F-16 ची माहिती द्यायची. भारताला ही माहिती कशासाठी हवी होती? तर या भेटीच्या महिनाभर आधीच 15 जानेवारी 1983 रोजी पाकिस्तानला अमेरिकेकडून 3 F-16 लढाऊ जेट विमाने मिळाली होती. या सगळ्याचा अर्थ स्पष्ट आहे. काहुटा हे अजूनही भारतीय लष्कर आणि रॉ यांचे लक्ष होते. पाकिस्तानचा अणुकार्यक्रम एव्हाना बराच पुढे गेला असल्याचे रॉ गुप्तचरांना समजले होते. चीनने पाकिस्तानला अणुबॉम्बचा आराखडा दिला होता. चीनने 1966 मध्ये जो अणुबॉम्बस्फोट केला होता, त्याच अणुबॉम्बचा आराखडा. त्यातही चीनने युरेनियमच वापरले होते. काहुटातील प्रकल्पही युरेनियम समृद्धीकरणाचा होता. तेथून पाकिस्तानला पुरेसे युरेनियम प्राप्त झाले, तर अणुबॉम्ब निर्मिती करणे काही अवघड नव्हते. याच काळात रॉ ने एकीकडे काहुटाचे सर्वेसर्वा डॉक्टर अब्दुल कादर खान यांच्या चोरट्या उद्योगांचे पितळ उघडे पाडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी दुसरीकडे काहुटावरील हल्ल्याची कल्पना पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणण्यात आली. 1984 मध्ये तशी योजना आखण्यात आली. परंतु आता ISI आणि CIA या दोघांचेही भारताच्या हालचालींवर लक्ष होते. CIAचे अनेक एजंट भारतात काम करत होते. त्यांच्याकडून या योजनेची हवा अमेरिकेला लागली. ऑक्टोबर 2015 मध्ये अमेरिकेने खुल्या केलेल्या काही गोपनीय फाईलींमधून त्याची माहिती मिळते. त्या कागदपत्रांनुसार अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत डिअन हिंटन यांनी सप्टेंबर 16, 1984 रोजी जिया यांना सांगितले होते की भारत पाकिस्तानी अणुप्रकल्पांवर हल्ला करणार असल्याचे संकेत मिळताच अमेरिका ते पाकिस्तानला ताबडतोब कळवेल. हिंटन यांनी हे सांगितल्यानंतर 6 दिवसांनी सप्टेंबर 22 रोजी CIAच्या उपसंचालकांनी पाकिस्तानला हल्ल्याबाबत सावध केले आणि त्याच दिवशी अमेरिकेतील ABC TV वरून तशी बातमीही प्रसारित करण्यात आली. ते वृत्त CIAने सिनेटच्या इंटेलिजन्स कमिटीला दिलेल्या माहितीवरून देण्यात आले होते. अतिशय धाडसी अशी ही योजना होती आणि त्यात पुढाकार होता तो इस्रायली वायुसेनेचा. या योजनेनुसार इस्रायलची लढाऊ विमाने गुपचूप जामनगरला येणार होती. तेथील हवाई दलाच्या विमानतळावरून ती पहिल्यांदा झेपावणार होती उत्तर भारताच्या दिशेने. तेथील एखाद्या विमानतळावर पुन्हा इंधन भरून झाले की मग ती हिमालयातून पाकिस्तानात घुसणार होती. हा सर्व खटाटोप होता तो पाकिस्तानी रडारना चकवण्यासाठी. पण तोवर एलिमेंट ऑफ सरप्राईज शत्रूला गाफील ठेवून हल्ला करण्याची संधी गेली होती. CIAने पाकिस्तानला आधीच सावध केले होते. काहुटाभोवतीच्या हवाई सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली होती. तशात अमेरिकेने भारताला इशारा दिला की असे काही कराल तर प्रत्युत्तर दिले जाईल. इंदिरा गांधी यांच्यासमोर या हल्ल्याला परवानगी नाकारण्याखेरीज अन्य मार्ग नव्हता. भारतातील लाखो लोकांचे प्राण त्या पणाला लावू शकत नव्हत्या.